नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य सातारा इथं बघा काही पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे. आणि या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, आपण फक्त ज्या काही अधिकृत जाहिराती आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत असतो. कोणालाही आम्ही डायरेक्ट नोकरी संदर्भामध्ये कॉल करत नाही आहोत. तसा जर कॉल आला तर तो आपण नोकरी जाहिरात कट्टामार्फत नाही याची पूर्णपणे खात्री बाळगा. तर मित्रांनो, आपलं चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान इथं बघा हॉस्पिटल मॅनेजर एक पद आहे. दुसरं डिस्ट्रिक्ट क्यूए कोऑर्डिनेटर एक पद आहे. डिस्ट्रिक्ट इपिडेमिओलॉजिस्ट एक पद आहे. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर NPCTCS एक जागा आहे. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर एक जागा आहे आणि यांना 35,000 रुपये प्रति महिना इथे सॅलरी आहे. त्यानंतर सायट्रिक नर्स एक जागा आहे. 25,000 रुपये इथे वेतन आहे. आणि आशा गट प्रवर्तक महिला एक जागा आहे. यांना बघा 8,775 रुपये प्रति महिना इथं सॅलरी मिळत आहे. तर या संदर्भामध्ये मित्रांनो, आपल्याला जे क्वालिफिकेशन हवं आहे ते क्वालिफिकेशन बघा. हॉस्पिटल मॅनेजर, डिस्ट्रिक्ट क्यूए कोऑर्डिनेटर, डिस्ट्रिक्ट इपिडर्मेटॉलॉजिस्ट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर NPCTCS आणि डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर यांच्यासाठी कोणतंही मेडिकल मधलं ग्रॅज्युएट विथ MPH, MHA किंवा MBA इन हेल्थ सायन्स जर झालं असेल तर आपण याला अप्लाय करू शकता. दुसरं जे पद आहे ते सायकॅट्रिक नर्स. बघा इथं बघा डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग पाहिजे आपल्याला किंवा MSc इन सायकॅट्री किंवा BSc नर्सिंग विथ एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्री इन गव्हर्नमेंट सेटअप. तर तुमचं BSc नर्सिंग असेल तरी चालेल, मात्र काही अनुभव पाहिजे. MSc सायकॅट्री मध्ये पाहिजे किंवा डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग मध्ये पाहिजे. आशा गट प्रवर्तक बघा, तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन चालेल आणि टायपिंग जे आहे ते मराठीचं 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश 80 वर्ड्स पर मिनिट पाहिजे. एक्सपिरियन्स जो आहे तो तुमचा वर्ड आणि एक्सपेल जर असेल तर त्यांना प्रेफर केलं जाईल. त्याच्यामध्ये वयोमर्यादा बघा, वयाची राखीव प्रवर्गाकरता कमाल वयोमर्यादा 43 वर्ष आहे आणि NHM कार्यरत कर्मचारी जे असतील त्यांच्याकरता 5 वर्ष शिथिलता दिलेली आहे. या संदर्भामध्ये ऍप्लिकेशन फी जी आहे ती खुल्या प्रवर्गाकरता 150 रुपये आणि मागास प्रवर्गाकरता 100 रुपये दिलेली आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असून अर्ज करण्याचा पत्ता जो आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद सातारा ही आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16/1/2026 असून या संदर्भातली मूळ जाहिरात, ऑफिशियल जाहिरात ही www.zpsatara.gov.in या अधिकृत सातारा जिल्ह्याच्या वेबसाईटवर ही जाहिरात उपलब्ध आहे. तिथून आपण ती जाहिरात व्यवस्थित डाउनलोड करा. आपल्याला ही जर जाहिरात हवी असल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा. आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही जाहिरात देण्याचा प्रयत्न करू. या वेबसाईट वरती गेला तरी तुम्हाला ही जाहिरात मिळेल. त्याच्यामध्ये आपण सगळी पूर्ण डिटेल्स माहिती वाचल्यानंतर 16 जानेवारी 2026 ही अंतिम दिनांक असून या संदर्भामध्ये फी भरण्याचे जे काही अकाउंट नंबर्स असतील ते अधिकृत जाहिरातीमधून तपासून मगच आपण ते भरावे. तर मित्रांनो, आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.